नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता पावसाळ्यात जास्त मच्छी येत नाही, पण छोटे छोटे मच्छीमार दर्याकिनारी जाऊन खाडीतली मच्छी पकडून आणतात आणि ती बाजारात विकायला आणतात. छोटे छोटे वाटे आणि ती चवीला खूप छान लागते मच्छी. त्यातलीच मी आज आणलेली आहे. त्याच्यासाठी मी इथे एक वाटा हा मिक्स मच्छी घेतलेला आहे. तो आणल्यावर मी त्याला पाण्यातनं काढून ठेवलेलं आहे. फ्रीजमधनं आताच काढलं आहे मी आणि थोड्या वेळाने मी हे कट करणार आहे सगळं. त्याच्यात एक मोठी कोलंबी आहे, हे वेगवेगळे मासे आहेत, रावसाची पिल्लं वगैरे, डोंबेरं वगैरे, आणि हा मासा काय तुम्हाला माहीत नाही आहे, आणि बोई मासे आहेत. अशा प्रकारे सगळे मिक्स मच्छी खायला छान लागते म्हणून मी आणलं. स्वच्छ साफ केली आणि त्यांना हळद लावून ठेवले. तुम्हाला आवश्यकता वाटली तर मीठ लावून ठेवू शकता. इथे मी सगळी वाटपाची तयारी करून घेतली. आज मी वेगळ्या पद्धतीचं वाटण करणार आहे मच्छीसाठी. कुठेही जास्त भरमसाठ असं वाटण करणार नाही. त्याच्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेत, मिरची घेतले, आलं लसूण, थोडंसं जिरं, मिरी काळी, कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण. ते मी इथे फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यात ती मच्छी आधी थोडी फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून आपण जो रस्सा करतो ना ग्रेव्ही, त्याला असा मच्छीचा जास्त वास मारत नाही. म्हणून आधी अशी फ्राय करून घ्यायची. दोन्ही बाजूनी थोडा वेळ 5-6 मिनटं अशी तळून घ्यायची तिला, म्हणजे चव छान लागते कालवणाला. तर आता मी हे थोडे थोडे घालून तळून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता, हे मच्छी घातल्यावर जरा वाकडी वाकडी होते, म्हणजे ही एकदम ताजी मच्छी आहे. तर अशी वाकडी झाली ना का समजायचे आपल्याला मासे चांगले मिळालेले आहेत. आणि मी जरा सांगू इच्छिते, माझ्या घशाला जरा त्रास झाल्यामुळे माझा आवाज इथे बरोबर येत नाही आहे व्हॉइस ओव्हर करताना, त्याबद्दल सॉरी. तर असेच सगळे हे मासे आपण तळून घेऊया. आता आपले मासे हे दोन्ही बाजूनी फ्राय करून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊया आणि दुसरे आहेत ना ते पण घालून अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया. तर तुम्हाला ही मच्छी खायला आवडते का, आणि तुम्ही कधी खाल्ली आहेत का, आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर आता मी हे दुसरे पण सगळे उरलेले मासे घालून घेतलेत आणि चांगले दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहे. आता आपले हे पण मासे फ्राय करून झालेले आहेत. आपण आता डिशमध्ये काढून घेऊया आणि आता आपण ग्रेव्हीची तयारीला लागूया. त्या ग्रेव्हीसाठी आपण जे वाटण केलेलं आहे ना, टोमॅटो वगैरे, ते सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी मच्छी फ्राय करून काढून घेतलेली आहे. आणि एका बाजूला आता कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी जरा जास्तच तेल घातलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा कांदा असा उभा चिरलेला घेतलेला आहे, पातळ पातळ, तो घालून घेतला आहे. नंतर 6-7 लसणाच्या पाकळ्या सालासकट ठेचलेल्या आहेत. 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि तेलावर चांगलं ते लालसर करून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने ग्रेव्ही केली ना तर खूप छान लागते, कारण या माशांना ना जास्त वाटप वगैरे लावायचं नाही, अशीच ती ग्रेव्ही छान लागते. तर आता कांदा लाल झाल्यावर आपण हे केलेलं वाटप घालून घेतलं आहे. कोथिंबीर, मिरची, आलं लसूण, जिरं वगैरे, टोमॅटो, हे वाटण घालून चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे. अगदी 4-5 मिनटं हे वाटण परतवायचं, जेणेकरून त्यातलं तेल हे बाहेर येईल आणि ग्रेव्हीला छान चव लागेल. तर आता मी 1 चमचा हा माझा रेग्युलर मसाला आहे, लाल तिखट मालवणी मसाला, तो घातलेला आहे. तो पण चांगला ह्या वाटणाबरोबर तेलावर परतून घेतलेला आहे. वाटण चांगलं आता मऊ झालेलं आहे, म्हणजे कांदासुद्धा आपला त्याच्यात मिक्स झालेला आहे. आता आपण हे मिक्सरमधनं काढलेलं वाटपाचं जे पाणी आहे ना ते घालून घ्यायचं आहे. ते जवळजवळ 1 वाटीभर आहे ते.
तुम्हाला आणखीन ही ग्रेव्ही पातळ करायची आहे तुम्ही घालू शकता. तर मी इथे वाटीवर पाणी घातलेलं आहे, आणखीन प्लस मी थोडं त्याच्यात पाणी घालणार आहे. जास्त पातळ मी करणार नाही आहे. तर तुम्हाला किती पातळ हवे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यात घालू शकता. आता मी इथे थोडी चिंचेचा कोळ घातलेला आहे. थोडं आंबट झालं तर काहीच हरकत नाही, कारण आंबट याला चांगली चव लागते मच्छीला. आता मी पुन्हा इथे 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला पाणी हे पुरेसं झालेलं आहे आणि तुम्हाला जर पातळ हवं असलं तर तुम्ही करू शकता. तर आता मी सगळी ही मच्छी फ्राय केलेली घालून घेते हळूहळू. अशा प्रकारे मच्छी आपल्याला सोडून घ्यायची आहे रसामध्ये. मच्छी सोडल्यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आधी व्यवस्थित लावून घ्यायची, अलगद लावायची ती, नाहीतर तुटली जाईल. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यावर आपल्याला काय करायचं आहे, मीठ घातल्यावर चमच्याने ढवळायचं नाही. तर अशा प्रकारे कढई आपल्याला अलगद हलवून घ्यायची. ते मी हळू हलवते, पण फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे जरासं फास्ट दिसते. आता पुन्हा मी जरासा चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मी अशी ढवळून घेतलेली आहे मच्छी. आता आपल्याला थोडा वेळ अशीच ठेवायची आणि नंतर त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर अशी. आणि आपल्याला ही मच्छी 5-6 मिनटे मंद गॅसवर शिजू द्यायची. तशी ही मच्छी शिजलेलीच आहे, पण रसाला चव लागण्यासाठी आपल्याला तिला मंद गॅसवर ठेवून द्यायची. आता मी कोथिंबीर घातली. आता आपण झाकण ठेवूया आणि मच्छी आपली अगदी थोडा वेळ आपल्याला ठेवायची की आपला गरमागरम रस्सा भाताबरोबर खाण्यासाठी तयार. तर तुम्ही या पद्धतीने ही मच्छी एकदा करू शकता. बाजारात भरपूर प्रमाणात आता ही मच्छी येते, सगळी भेळसेळ असते. तर तुम्हाला आवडते की नाही ते सांगा, कारण आमच्याकडे मोठ्या मच्छीपेक्षा ही मच्छी खूप खायला आम्हाला आवडते. तर आता रस्स्याचे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी अशी ढवळून घेतलेली आहे. आपला गरमागरम हा मिक्स मच्छीचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तर बघू शकता आपला भात आणि रस्सा खाण्यासाठी तयार आहे. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.